नमस्कार. तुम्ही बघत आहात जनहित समाचार यूट्यूब चॅनल. बघा आजच्या घडामोडी. मी तुमचा बाबूराव करी. आज भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने तुम्ही एक निवेदन द्यायला आले. ते निवेदन काय कुठलं संबंधित आहे आणि काय मागणी आहे तुमची शासनावर? आजचं जे निवेदन आहे हे निवेदन भिवंडी तालुक्यामध्ये खावडा नावाची एक विद्युत टॉवर लाईन येते, हाय टेन्शनची टॉवर लाईन येते आणि त्या टॉवर लाईनमध्ये 19 गावांच्या मधून ती टॉवर लाईन येते आणि त्याचा जो मोबदला आहे तो अत्यंत कमी आहे. 3300 रुपये पर स्क्वेअर मीटर आहे आणि म्हणजे 3,30,000 रुपये प्रति गुंठा. आमचं म्हणणं आहे का ही जमीन तुम्ही कायमस्वरूपाची घेता आणि शेतकरी आस्ते आस्ते करून भूमिहीन व्हायला लागलेला आहे. कारण भिवंडी तालुक्यामध्ये आजपर्यंत 19 प्रोजेक्ट आलेले आहेत आणि प्रत्येक प्रोजेक्टला शेतकऱ्यावर बळजबरी केली जाते, जमीन छिनून घेतली जाते. शेतकऱ्याला अगदी नॉमिनल भाव दिला जातो, पण तीच जमीन घेऊन व्यापारी कारणासाठी जमीन घेऊन व्यापार केला जातो आणि त्याच्यावर करोडो रुपयांचा नफा कमावला जातो. आमचं म्हणणं आहे शेतकऱ्याचं कायम उत्पन्न तुम्ही बंद करता, म्हणून शेतकऱ्याला रेडीमेडचा जो भाव आहे तो व्यापारी कारणासाठीचा द्यावा आणि शेतकऱ्याला कायम उत्पन्नाचं साधन काहीतरी उपलब्ध करून द्यावं अशी आमची या ठिकाणी मागणी आहे आणि ते निवेदन द्यायला आलो होतो. जवळजवळ 2,500 झाडांची कत्तल होते आणि ती कत्तल वाचली पाहिजे आणि पर्यावरणाचा बॅलन्स साधला पाहिजे, हे एक त्याच्यामध्ये मुख्य मागणी होती. आम्ही गेल कंपनीचं उदाहरण त्यांना दिलं. गेल कंपनीला 600 रुपये भावानं गुंठ्याच्या भावानं जमीन दिली आणि आज ती गेल कंपनी दर वर्षाला 30,000 कोटी ते 50,000 कोटी नफा कमवते. म्हणून शेतकऱ्यांना या कंपनीचे शेअर होल्डर करावे, म्हणजे त्यांच्या नफ्यामध्ये शेतकऱ्यांचा वाटा राहील आणि जमीन जरी गेली त्याला उत्पन्नाचं साधन कायम स्वरूपाचं राहील, ही अशी एक मागणी होती. आणि अन्यथा तुम्हाला जर ते शेअर होल्डर करता येत नसतील तर एक 7 मागे एक नोकरी, परमनंट नोकरी तुम्ही द्या, अशी मागणी घेऊन आज आम्ही भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं शिष्टमंडळ आलं होतं. जवळजवळ 35 बाधित शेतकरी आले होते, पण आज प्रांत साहेब आणि तहसीलदार साहेब दोघेही नागपूरला अधिवेशनाच्या कामासाठी अर्जंट गेलेले आहेत आणि म्हणून आजची भेट झाली नाही. पण निवेदन देशनाथला दिलंय आणि 16 तारखेला पुणे आम्ही त्यांची भेट घेणार आहोत. त्याच पद्धतीने पूर्ण जंगल अडाणीला देत आहेत छत्तीसगड आदिवासी जमीन आणि इकडे पण महाराष्ट्रामध्ये नाशिकच्या तपोवनामध्ये आपलं आंदोलन चालू आहे. सर्व पक्षाची लोक एकत्र येऊन त्या तपोवनामध्ये हजारो झाडांची कत्तल करण्याचं जे नियोजन होतं ते ठिकाणी आपण आंदोलन करून फार मोठं आंदोलन चाललेलं आहे आणि झाडांची कत्तल थांबवण्याचा प्रयास करतो. या प्रोजेक्ट टॉवर लाईन मध्ये सुद्धा 2,500पेक्षा जास्त झाडांची कत्तल होते आणि ही कत्तल थांबवण्याचं सुद्धा प्रावधान या निवेदनामध्ये आम्ही केलेलं आहे आणि त्याचे फोटो सुद्धा आपल्याला आम्ही उपलब्ध करू शकतो. घेता पाहिजे. आजच्या बातम्या समाप्त होत आहे. उद्या परत भेटूया नवीन खबर घेऊन. आमच्या चॅनलला पहिल्यांदा बघत असतील तर सबस्क्राईब आणि लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला त्यावर कमेंट जरूर करा आणि व्हिडिओ चांगला वाटला तर मित्रांवर शेअर करा. आमच्या चॅनलचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.